लिहा रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय लिहिले का? ओके. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय लिहा. जे शब्द क्रियेची रीत दर्शवितात, 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 म्हणजे क्रिया कोणत्या पद्धतीनं घडली आहे, म्हणजे क्रिया कोणत्या पद्धतीनं घडली आहे हे दर्शविणाऱ्या शब्दाला, हे दर्शविणाऱ्या शब्दाला, हे दर्शविणाऱ्या शब्दाला, कोणत्या पद्धतीनं घडली आहे हे दर्शविणाऱ्या शब्दाला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. झालं का? रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे, क्रियाविशेषण अव्ययाचे 3 प्रकार पडतात. 3 प्रकार पडतात. याच्यामध्ये लिहा प्रकारदर्शक एक आहे, प्रकारदर्शक. दुसरा आहे अनुकरणदर्शक. दुसरा आहे अनुकरणदर्शक. तिसरा आहे निश्चयार्थक. 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 ओके. प्रकारदर्शक, अनुकरणदर्शक, निश्चयार्थक. डन. अनुकरणदर्शकचं दुसरं नाव आहे ध्वन्यानुकरण. ध्वन्यानुकरण. नादानुवाचक. 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 क्लिअर आहे? क्लिअर आहे का? ओके. तर पहिला प्रकार बघूया आपण, प्रकारदर्शक. कोणता पहिला? प्रकारदर्शक. हेडिंग द्या प्रकारदर्शक. ओके. प्रकारदर्शक कोणता? ध्वन्यानुकरण. हा, नादानुकरण. नादानुवाचक. ओके. सांगतो मी ते काय असते. झालं का? ओके. तर पहिला लिहा गोंगलगाय हळू चालते. 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 तर चालणारी कोण? गोंगलगाय. कशी चालते? हळू चालते. तर चालण्याचा प्रकार सांगत आहे, रीत सांगत आहे. कशी चालते? हळू सांगते. मग हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे का नाही आहे? यस ऑर नो? हे ते रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययामध्ये हा कोणता प्रकार आहे? प्रकारदर्शक. कोणता आहे? प्रकारदर्शक. हळू चालण्याचा एक प्रकार आहे. क्लिअर आहे का नाही आहे? आहे. क्लिअर आहे. जसे करावे तसे भरावे. सॉरी, लिहिले का? जसे करावे तसे भरावे. तसे भरावे. भरावे. जसे करावे तसे भरावे. तसे भरावे. ओके. याच्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय कोणता आहे? जसे आणि तसे आहे. ओके. जसे आणि तसे आहे. हे काय आहे? रीतिवाचक. रीत सांगत आहे एक प्रकारे. जसं तुम्ही कराल तसं तुम्ही
बहरहाल. हे रीत आहे का नाही आहे? हे रीत जहाँ की प्रीत सदा, मैं गीत वहाँ के गाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. म्हणजे समजलं का नाही समजलं? नाही समजलं. ठीक आहे. रीत कशी आहे? हे रीत जहाँ की प्रीत सदा, मैं गीत वहाँ के गाता हूँ. प्रीत म्हणजे ज्या देशाची जे रीत आहे ते प्रीत आहे, म्हणजे प्रेम देणं या त्या देशाचं काम आहे. प्रीत म्हणजे काय होते? प्रेम होते ना. क्लिअर आहे? ओके. तर जसे करावे तसे भरावे या वाक्यामध्ये एक रीत सांगत आहे. जसं तुम्ही कराल तसं तुम्ही भराल. हे रीतिवाचक आहे. आणि रीतिवाचकमध्ये हा कोणता आहे? प्रकारदर्शक. रीतिवाचकमध्ये हा कोणता आहे? प्रकारदर्शक. ओके. लिहा. पीटी उषा जलद धावते. जलद धावते. जलद धावते. तर क्रियापद कोणती आहे? धावते. धातू कोणता आहे? धाव. धावणारी कोण आहे? उषा. कोणती उषा? पीटी उषा. क्लिअर आहे का नाही आहे? पीटी उषा जलद धावते. पीटी उषा काय आहे? धावपट्टू आहे का? नाव ऐकले का कधी पीटी उषाचा? क्लिअर आहे? धावपट्टू. कशी धावते? जलद. तर धावण्याचा प्रकार सांगत आहे. जलद, हळू हे काय सांगते प्रकार? कसे धावते म्हणून. क्लिअर आहे का? ओके. लिहा. सगळे कष्ट व्यर्थ गेले. गेले. सगळे कष्ट व्यर्थ गेले. ओके. सगळे कष्ट व्यर्थ गेले. या वाक्यामध्ये क्रियापद कोणती आहे? गेले. धातू कोणता आहे? जा. जाणारी काय? कष्ट. कसे गेले? व्यर्थ गेले. कसे गेले? व्यर्थ. हा प्रकार सांगत आहे. यस आर नो? यस. क्लिअर आहे का सुप्रिया? मग हे काय? व्यर्थ गेले का? प्रकारदर्शक क्रियाविशेषण आहे. यस. लिहा. तो मुद्दाम आमच्या घरी आला. तो मुद्दाम आमच्या घरी आला. या वाक्यामध्ये क्रियापद कोणती आहे? आला. धातू कोणता आहे? येणारा कोण? तो. कसा आला? मुद्दाम आला. कसा आला? मुद्दाम आला. तर हा का प्रकारदर्शक आहे का नाही आहे? आहे ना. कसा आला? कसा, केव्हा, कुठे, कधी, किती वेळा, किती प्रमाणात, याचं जर उत्तर भेटत असेल तर ते काय असते? क्रियाविशेषण अव्यय. याच्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय कोणता आहे? मुद्दाम. याच्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय कोणता आहे? मुद्दाम. हा प्रकारदर्शक आहे का नाही आहे? कसा आला तो? मुद्दाम आला. क्लिअर आहे का नाही आहे? त्याने कसे तरी काम संपवले. त्याने कसे तरी काम संपवले. त्याने कसे तरी काम संपवले. संपवले. संपविले. क्रियापद कोणते आहे? संपवले. क्लिअर आहे का नाही आहे? ओके. धातू कोणता आहे? संपव. ओके. धातू संप आहे. धातू कोणता आहे? संप आहे. आणि साधित धातू कोणता आहे? संपव आहे. साधित धातू कोणता आहे? संपव आहे. तर संपवणारा कोण? त्याने. म्हणजे तो का संपवले? काम संपविले. क्लिअर आहे का नाही आहे? करता कोण आहे? त्याने करता आहे म्हणजे तो करता आहे. कर्म कोण आहे? काम. आणि क्रियापद कोणती आहे? संपवले. कसे संपविले? कसे तरी. कसे संपविले? कसे तरी. म्हणजे प्रकार सांगते. कसा बसा तो त्याने काम संपविले. कसा बसा त्याने काम संपविले. याच्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय कोणता आहे? कसे तरी. तर कोणता क्रियाविशेषण अव्यय आहे? रीती आहे. क्लिअर आहे ना? रीती म्हणजे काय होते? प्रकार. क्लिअर आहे का नाही आहे? हे क्लिअर आहे का नाही आहे? ओके. चला. समजलं का? लिहा. अनुकरण दर्शक.
अनुकरण दर्शक. अनुकरण दर्शक याच्यामध्ये लिहा अनुकरण दर्शक. अनुकरण दर्शकचं दुसरं नाव काय? ध्वन्यानुकरण. ध्वन्यानुकरण. तिसरं नाव काय? नादानुवाचक. नादानुवाचक. नुकरण. नादानुवाचक. ओके. ओके. नादानुकरण म्हणजे काय होते? नाद म्हणजे काय होते? काय होते? बरोबर आहे. नाही नाद हो आवाज होते. तर नाद कसा होते? एखादं गाणं ऐकताना आपल्याला नाद लागते म्हणजे ते एक सवय. म्हणजे बघा कसं आहे, मैंने अभी देखा नहीं देखा है तो जाना नहीं मुझे पहचाना नहीं दुनिया दीमारी मेरे पीछे पीछे भागे किसी से भी हारे नहीं हम. एक प्रकारचा नाद देत आहे. कोणता नाद देत आहे? मैंने अभी देखा नहीं देखा है तो जाना नहीं तूने पहचाना नहीं दुनिया दीवानी मेरे पीछे पीछे भागे किसी से भी हारे नहीं हम. तर एक प्रकारचा नाद येत आहे. कसा येत आहे नाद? ते ऐकूशा वाटत आहे तसा नाद येत आहे. हां कोणता टाईप? रायमिंग. ओके. तर एक प्रकारचं नाद निर्माण. कोणत्या गाण्यामध्ये नाद राहते त्याच्यामुळे ते आपण ऐकतो. ते आपल्याला म्हणजे ऐकूशा वाटते. ते आपल्याला ऐकूशा वाटते. क्लिअर आहे? ओके. त्याला काय म्हणतात? नाद. त्याला काय म्हणतात? नाद. ओके. तर नादामध्ये काय राहते? ध्वन्यानुकरण. ध्वन्यानु म्हणजे काय होते? ध्वनी राहते. ध्वनीचा अनुकरण होते. ध्वनीचा काय होते? अनुकरण होते. म्हणजे एकच ध्वनी 10 वेळा येते. क्लिअर आहे? एकच ध्वनी 10 वेळा होते. क्लिअर आहे? कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड. एकाच गोष्टीचं पुनरावृत्ती होत आहे. एक ध्वनी निर्माण होत आहे आणि याच्यामुळे एक नाद निर्माण होत आहे. क्लिअर आहे का नाही आहे? ओके. तर मला याच्यामध्ये उदाहरण सांगायचं आहे तुम्हाला. लिहा. जसं आहे पट. समजा एक आहे पट. पट लिहा. इथं काय लिहा? पट. पटचा काय येईल? पटपट. पटपट. पटापटा. त्याले पटापटा मार बसले. ठीक आहे. पटकन. पटकन. पटदिशी. पटदिशी. झालं का? पटदिशी. पटापट. 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 पटापटा. पटापटा. पटकरी. पटकरी. पटदिनी. पटदिनी. हे काय आहे? अनुकरण होत आहे. अनुकरण नाही होत आहे का? पटपट एक ध्वनीचं अनुकरण होत आहे. एका शब्दाचं काय होत आहे? अनुकरण म्हणजे रिपिटेशन होत आहे. क्लिअर आहे का नाही आहे? क्लिअर आहे. ओके. आता बघा थोडंसं लक्ष द्या इथं. कालचा टोपीवाला पाहुणा. लिहा. कालचा टोपीवाला पाहुणा. कालचा टोपीवाला पाहुणा. पाहुणा. गप्पा गप्पा. गप्पा गप्पा जेवला. गप्पा गप्पा जेवला. कालचा टोपीवाला पाहुणा गप्पा गप्पा जेवला. क्रियापद कोणती आहे? जेवला. धातू कोणता आहे? जेव. जेवणारा कोण? पाहुणा. जेवणारा कोण? पाहुणा. कसा जेवला? गप्पा गप्पा. कसा जेवला? गप्पा गप्पा. म्हणजे एखाद्या शब्दाची पुनरावृत्ती होत आहे. ध्वनीची सुद्धा पुनरावृत्ती होत आहे. क्लिअर आहे का नाही आहे? गप्पा गप्पा. कसा जेवला? गप्पा गप्पा. तर ध्वन्यानुकरण आहे का नाही आहे? ध्वनीचं अनुकरण म्हणजे काय होते? ध्वन्यानुकरण. क्लिअर आहे का नाही आहे? ध्वनीची पुनरावृत्ती होत आहे का नाही होत आहे? गप्पा गप्पा होत आहे ना? ओके. तर मग हे काय आहे? याला काय म्हणतात? अनुकरण दर्शक. याला काय म्हणतात? अनुकरण दर्शक. काय आहे अनुकरण दर्शक? क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्यय. समजलं का तुम्हाला? ओके. चला समोर लिहा. सासरी जाताना छकुली
मुडू मुडू रडली सासरी जाताना छकुली. मुडू मुडू रडली. कशी रडली? मुडू मुडू रडली. मुडू मुडू रडली. सासरी जाताना छकुली मुडू मुडू रडली. रडली रडली. कशी रडली? मुडू मुडू. मुडू मुडू म्हणजे काय होते संतोषी? मुडू मुडू म्हणजे कसा? क्रियाविशेषण कोणतं आहे? मुडू मुडू म्हणजे हे कोणतं आहे? अनुकरण. अनुकरण दर्शक. क्लिअर आहे? मुडू मुडू म्हणजे कशी रडली? संतोषी सांग. उभी उठ. उभी उठ लवकर. संतोषी उभी उठ लवकर. मुडू मुडू म्हणजे कसं? हां सुप्रिया तू सांग. मुडू मुडू रडली म्हणजे कशी रडली? सांग. रडून दाखव मग आम्हाला. हां हां रडते का मुडू मुडू? हो का? कोणता खाऊन रडले? हां मुडू मुडू रडणे म्हणजे कसं रडणे? हां हां अशी अशी बरोबर आहे बरोबर आहे. हां तशी रडणे बरोबर आहे. त्याला काय म्हणतात? मुडू मुडू रडणे. डन. यस बरोबर आहे. तोच भाव पाहिजे. कोणता भाव पाहिजे? मुडू मुडू रडण्याचा भाव. क्लिअर आहे का? ओके चला समोरचं लिहू. माझ्या मामाची मुलगी हा नवीन शब्द मी ऐकत आहो. कोणता का? जाऊ द्या. हा सोडून द्या. नाही माझ्या मामाची मुलगी लिहिल्या का? सोडून द्या त्याला. हां नाही सोडून द्या. बाळ अंगणात दुडू दुडू धावायचे. 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 दुडू दुडू लिहिता येईल का? दुडू दुडू. ओके. दुडू दुडू धावायचे. बाळ अंगणात दुडू दुडू धावायचे. धावणारे कोण? बाळ. कसे धावायचे? दुडू दुडू. तर क्रियाविशेषण कोणतं आहे? दुडू दुडू. तर कोणता क्रियाविशेषण आहे? अनुकरण दर्शक. क्लिअर आहे? ओके लिहा. हिची चाल तुरू तुरू. हिची चाल तुरू तुरू. हिची चाल तुरू तुरू. तुरू तुरू. ओके. काय आहे क्रियाविशेषण? कोणतं क्रियाविशेषण आहे? अनुकरण दर्शक. व्हेरी गुड. दादा. दुसरं समोरचं लिहा. दादा झपझप चालत होते. झपझप चालत होते. लिहिले का? दादा झपझप चालत होते. चालत होते. दादा झपझप चालत होते. चालणारे कोण? दादा. कसे चालत होते? झपझप. तर क्रियाविशेषण हवे कोणता आहे? झपझप. कोणता क्रियाविशेषण हवे आहे? अनुकरण दर्शक. अनुकरण होत आहे ना? अनुकरण होत आहे का नाही होत आहे? कशाचं अनुकरण होत आहे? चालण्याचं. तर कसे चालत आहे? झपझप. चला लिहा. लिहा. स्टार करून लिहा. आता बोर होत आहे का? स्टार करून लिहा. पटापट धडधड. लवकर लवकर लिहा. पटापट धडधड. खडखड. खडखड. चटचट. चटचट. झालं का? पटापट धडधड खडखड चटचट टपटप. झाला? लटपट. टपटप लटपट. टपटप लटपट. झाला? मटमट झटपट. वटवट. वटवट. चमचम
चमचम झाला. छम छम, भर भर, भर भर लिहिले, भर भर. गर गर, थुई थुई. अरे हा 3 इडियट्स पिक्चर पाहिलं का तुम्ही? तो त्याचं नाव काय आहे ते? सायलेन्सर ना? त्या याचं नाव काय राहते? तो कोणत्या तरी देशावरून येते ना, त्याचं नाव काय राहते? सायलेन्सर कोणाचं नाव राहते? प्रिन्सिपलचं नाव राहते? लहान मुलाचं नाही राहत. सायलेन्सर नाही, त्याचं नाव काय राहते? तो दुसरा एक थुचुक थुचुक म्हणते पा. अरे तो गॅदरिंगमध्ये हे करते. अब तुम्ही काय हे नाही पिक्चर पाहिले का रे? तुम्ही पाहिला ना? गॅदरिंगचं भाषण माहीत आहे ना? त्याचं नाव काय म्हणते? त्याचं नाव काय राहते? त्याचं भाषण होते ना गॅदरिंगवाला, का म्हणते? थुचुक थुचुक म्हणते ना. आज जाऊ द्या, तुम्हाला नाही माहीत. लिहिले का? ओके, का लिहिले? थुई थुई. वद वद, रिप रिप, रिप रिप, रिप रिप झाला. खड खड, कड कड, खड खड कडकड झालं का? लुटू लुटू, लुटू लिहिले का? लुटू लुटू. दुडू दुडू, दुडू दुडू. मुडू मुडू, मुडू. तुरू तुरू, झालं का? रुनू झुनू, रुनू झुनू, झुनू झाला. झनझन. ओके ओके. आता लिहा निश्चयार्थक. क लिहा निश्चयार्थक. लिहिले का? निश्चयार्थक लिहिता येईल का? निश्चयार्थक. निश्चय म्हणजे काय होते? निश्चय म्हणजे काय होते? निश्चय. निश्चय म्हणजे निश्चित, खरोखर, करेक्ट. क्लिअर आहे? निश्चय प्लस अर्थ म्हणून निश्चय यार्थक. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? त्याने लिहा. त्याने खरोखर मनापासून प्रेम केले. त्याने खरोखर मनापासून प्रेम केले. का विनोद आहे? त्याने खरोखर मनापासून प्रेम केले. त्याने खरोखर मनापासून प्रेम केले. त्याने खरोखर मनापासून प्रेम केले. ओके. काय झालं? त्याने खरोखर मनापासून प्रेम केले. क्लिअर आहे विनोद? ओके. तर क्रियापद कोणती आहे? केले. धातू कोण आहे? करणारा कोण? त्याने. काय केले? प्रेम. हे सकर्मक आहे का अकर्मक आहे? सकर्मक आहे का अकर्मक आहे? सकर्मक आहे. कसे प्रेम केले? खरोखर प्रेम केले. खरोखर मनापासून. क्लिअर आहे का नाही आहे? याच्यामध्ये खरोखर म्हणजे काय? निश्चित. निश्चित म्हणजे खरोखर. तर म्हणजे क्रियाविशेषण अव्यय कोणता आहे?
खरोखर. निश्चयार्थक क्रियाविशेषण अवयव क्लिअर आहे का नाही आहे? ओके. मग तोच म्हणते समोर लिहा, तुझा निर्णय नक्की कळवशील. तुझा निर्णय नक्की कळवशील. तुझा निर्णय नक्की कळवशील. तुझा निर्णय नक्की कळवशील. मग ती खरोखर कुठं आहे? नक्कीमध्ये आहे ना. तर मग क्रियाविशेषण अवयव कोणता आहे? नक्की. कोणता आहे? निश्चयार्थक. समजलं का समीर? तो लिहा. तो निसंशय बोलत होता. तो निसंशय बोलत होता. लिहिता येईल का निसंशय? तो निसंशय बोलत होता. कसा बोलत होता? निसंशय म्हणजे काय होते? खरोखर. संशयाशिवाय. क्लिअर आहे का नाही आहे? तुमचे काम मी निश्चित करेन. निश्चित करीन. झाला? तुमचे काम मी निश्चित करेन किंवा करीन. झालं का? हे वाक्य सकर्मक आहे की अकर्मक? क्रियापद कोणती आहे? धातू कोणता आहे? करणारा कोण? मी ना. का करेल? काम ना. तर कर्म कोण आहे? कर्म आहे ना रे. काम हे कर्म नाही आहे का? क्लिअर आहे का? कसा करील म्हणजे खरोखर. तू खुशाल गावाला जा. तू खुशाल गावाला जा. तू खुशाल गावाला जा. खुशाल म्हणजे काय होते? खुशाल म्हणजे काय होते? बिंदास. म्हणत नाही का तू खुशाल लग्न कर, तुझ्या लग्नामध्ये मी काय नाही करत. म्हणतो ना असा. क्लिअर आहे का नाही आहे? ओके. अरे हा सेंटेन्स राहते का नाही राहत? राहते ना. कशी लग्न कर? खुशाल. म्हणजे निश्चितपणे लग्न कर. डन ना. लिहा. आयुष्याची सकाळ माझ्या. लिहा. आयुष्याची सकाळ माझ्या. आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली. खरेच सुंदर गेली. कशी सुंदर गेली? खरेच. खरेच म्हणजे निश्चित. ओके. झालं का? स्टार करून लिहा आता. याच्यामध्ये क्रियाविशेषण अवयव कोणता आहे? खरेच. कोणता आहे खरेच? नाही. निश्चयार्थक. लिहा. स्टार करून लिहा. नक्की. नक्की. निश्चित. निसंशय. निश्चित. निसंशय. निखालस. निशून. निसंशय. निखालस. निशून लिहिले. शून क्षत्रिय श. हां लिहिले का? खरोखर. खचित. खुशाल. खरोखर. खचित. खुशाल. खरेच. खास. बेशक. खुशाल झालं. खरेच. खास. बेशक. बेलाशक. बेलाशक. निसंदेह.
निसंदेह, निसंदेह. झालं का? ओके. बेलाशक म्हणजे काय होते? कोई शक म्हणते ना, कोई शक. कोण म्हणते कोई शक? कोई शक कोण म्हणते? प्रतिभा, कोई शक कोण म्हणते? हां हां हां, मिथून म्हणते. मिथून, मिथून माहित आहे ना? ऐकले ना? ऐकले ना आता? चलो आगे बढ़ते हैं. लिहा आता संख्यावाचक. संख्यावाचक ऑब्लिक परिमाणवाचक. परिमाण, परिमाण. संख्यावाचक ऑब्लिक परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. झालं का? झालं का? परिमाण. परिमाण म्हणजे काय होते? परिणाम नव्हे, हा परिमाण हो. लिहा. जे शब्द क्रिया किती प्रमाणात घडली, घडली म्हणजेच क्रियेचे प्रमाण दर्शविणाऱ्या शब्दांना, म्हणजेच क्रियेचे प्रमाण दर्शविणाऱ्या शब्दांना, दर्शविणाऱ्या शब्दांना, शब्दांना संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय, क्रियाविशेषण अव्यय की शब्दांना संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय, परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. परिमाण, परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. झालं का? लिहा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. लिहिले? त्याचे 3 प्रकार लिहा. पर्याप्तीवाचक, पर्याप्तीवाचक, अपकर्षवाचक, प्रकर्षवाचक. संख्यावाचक क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार लिहा. पर्याप्तीवाचक, अपकर्षवाचक, प्रकर्षवाचक, अधिक्यवाचक, प्रकर्षवाचक, अधिक्यवाचक, श्रेणीवाचक. 5. प्रकर्षवाचक. झाला? तर पहिला लिहा पर्याप्तीवाचक. प्रकर्षवाचक झाला का? झाला. श्रेणीवाचक झाला ना? झाला. आता हेडिंग द्या पर्याप्तीवाचक. पर्याप्ती म्हणजे काय होते? पर्याप्ती म्हणजे काय होते? पर्याप्त, पर्याप्त. माझ्याकडे पर्याप्त काय आहे? हां, माझ्याकडे पर्याप्त पैसे आहेत. जीवन जगण्यासाठी माझ्याकडे पर्याप्त पैसे आहेत. म्हणजे काय आहे? पर्याप्त. भरपूर नाही, जेवढे लागते तेवढे पैसे आहे. भरपूर नाही आहे ना कमी नाही आहे, पर्याप्त आहे.
लिमिटेड. पर्याप्त म्हणजे काय होते लिमिटेड. क्लिअर आहे, क्लिअर आहे. ओके लिहा. आई माझ्याशी मोजकेच बोलते. आई माझ्याशी मोजकेच बोलते. आई माझ्याशी मोजकेच बोलते. आई माझ्याशी मोजकेच बोलते. ओके. तो बोलणारी कोण आहे? कसे बोलते? मोजकेच. मोजके म्हणजे पर्याप्त आहे. ओके लिहा. माझे पुरेसे वाचन झाले नाही. झाले आहे. माझे पुरेसे वाचन झाले आहे. झाले आहे. वाचन झाले आहे. माझे पुरेसे वाचन झाले आहे. किती वाचन झालेले आहे? म्हणजे लिमिटेड आहे. पेपर सोडवण्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं आहे. ओके. दादा बेताचे काम करतात. बेताचे काम करतात. काम करतात. दादा बेताचे काम करतात म्हणजे पुरेसे काम करतात. म्हणजे पुरेसे काम करतात. बेताचे म्हणजे पोट भरण्याला एक काम करते असं होय. ते पुरेसे आहे. ते काय आहे? पुरेसे आहे. त्याने पूर्ण निबंध लिहिला. पूर्ण निबंध लिहिला. लिहिला. झाला. समोरचं लिहा. कालचा टोपीवाला बरोबर जेवला. कालचा टोपीवाला बरोबर जेवला. बरोबर जेवला. बरोबर जेवला. गेला. इथं काय आहे? बरोबर आहे. बरोबर म्हणजे कसं? अरे बरोबर चॉकलेट आणलं असं म्हणतो ना आपण. म्हणजे लिमिटेड, जेवढे पाहिजे तेवढे. हां. तो आता पूर्णपणे बरा झाला. तो आता पूर्णपणे बरा झाला. तो आता पूर्णपणे बरा झाला. ओके. याच्यामध्ये काय आहे? पूर्णपणे. ओके. समोर लिहा स्टार्ट करून. पुरे, पुरे, पुरेसे, पुरे, पुरेसे, पुरेसे, बेताचे, माफक, बेताचे, बेताचे, माफक, पूर्ण, संपूर्ण, सर्व सगळे, यथास्थित, स्थित, बस, स्थित. हां. असे म्हणत नाही का आपण? बस आता बोध झालं तुझं, आता पुरेसे झाले तुझे, असं म्हणत नाही का आपण? बस म्हणजे पुरेसे आहे. बोध झाली तुझी नाटकं, आता बस, असं म्हणत नाही का आपण? वाजवी, वाजवी, वाजवी म्हणजे काय होते? वाजवी दरात उपलब्ध लिहून राहते. हे साडी वाजवी दरात उपलब्ध आहे असं लिहून राहते ना. वाजवी म्हणजे पुरेसे, म्हणजे कमीत कमी दरात, म्हणजे जेवढे तुम्हाला पाहिजे त्या दरात. पूर्णपणे झाला का? पूर्णपणे. बेतवार, बरोबर, मोजके, बेतवार बरोबर मोजके. लिहिले का? ओके. बेतवार बरोबर मोजके. झालं? झालं का? सर्वजण जेवण करून आले का? कोण कोण जेवण करून आले? हात वरती करा. 1 2 3 4 5. तुम्ही नाही करून आले का जेवण? नाही बोलवणार नाही आहो काहीच. 9:30 वाजता आली का तू? जेवण नाही केली?
4 वाजता क्लास घेऊन का पुन्हा? आता जेवण करायचं आहे ना, जेवण. भूक लागली असेल. भूक लागली का? हां तर आजचे दिवस आपण इथेच थांबूया. ओके. बहुत मोठा चॅप्टर आहे हा. हेडिंग लिहून ठेवा. पर्याप्ती वाचक झाला ना. अपकर्ष वाचक लिहा. अपकर्ष वाचक. अपकर्ष वाचक. झालं. अपकर्ष. सुट्टी द्यायची का उद्या? सुट्टी पाहिजे तुला? उद्या सुट्टी पाहिजे तुला? उद्या आपण क्लास ठेवूया. उद्या भाषण विषण आहे माझं तिकडे, तर मग तसं मी टाकतो तुम्हाला. वाचन लवकर झाला तर मग मी घेऊन जातो. ठीक आहे. उद्या बर्थडे आहे हा. आणि लक्षात ठेवा, तर रेग्युलर नाही आले तर भाऊ तुम्हाला रिमूव्ह करतो डायरेक्ट. क्लिअर आहे का गोष्ट? का रिमूव्ह झाले ना बोलते ना.